लास्ट लेक्चरला आपण भूगोलाचे प्रश्न बघितले. त्याच्या आधी आपण इतिहासाचे बघितले. आता आपण राज्यशास्त्र आणि पॉलिटीचे प्रश्न बघणार आहोत. तर भारतीय राज्यघटना टिंबटिंब या रोजी स्वीकारण्यात आली. मित्रांनो, जरा हे झाले, मिस्टेक झाली, मागं पुढं झाले. पण भारतीय राज्यघटना टिंबटिंब या रोजी करण्यात आली असा प्रश्न आहे. ते केव्हा करण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी या रोजी करण्यात आली. तर दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय का? हे बघा. कोणत्या तरतुदीनुसार हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? तर कोणत्या कलमानुसार मिळते तर सांगा मित्रांनो. तर कलम 32 यामध्ये मिळते. तर पुढचा बघूया प्रश्न. तर भारताच्या राज्यघटनेच्या टिंबटिंब भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आल्या. तर कितव्या? तर तिसऱ्या. पुढे बघूया. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही? तर कोणत्या समाविष्ट नाही सांगा मित्रांनो. तर कोणतं नाही? तर हे देतांची शिक्षा रद्द करणे हे नाही. तर पुढचा प्रश्न बघूया. देशातील टिंबटिंब कायद्यांची निर्मिती करण्याचं सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब होय. तर काय आहे या प्रश्नाचे उत्तर? तर संसद. पुढे बघूया. राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये इंडियन सदस्य नेमले जातात. तर किती व कोणते नेमले जातात? तर 2. पुढचा बघूया प्रश्न 7वा. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे? तर किती आहे संख्या? तर 67. पुढचा प्रश्न. भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य काय आहे? तर सांगा मित्रांनो, काय वैशिष्ट्य आहे? ते वैशिष्ट्य हे आहे की एकेरी व एकात्मक न्यायपालिका हे त्याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची टिंबटिंब कडून नियुक्ती केली जाते. कुणाकडून नियुक्ती केली जाते? तर तुम्ही बघू शकता, नियुक्ती कुणाकडून केली जाते? तर राष्ट्रपती याकडून केली जाते. चला बघूया पुढचा प्रश्न. तर विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्या टिंबटिंब सभासद असू शकते. तर किती असू शकते? तर सांगा मित्रांनो, किती असू शकते? ही संख्या किती असू शकते? तर 1/3. पुढचा प्रश्न. टिंबटिंबची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर असू शकतो. तो कोणाची मर्जी असेपर्यंत? तर हा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. हा परीक्षेला येत असतो प्रश्न. तर कशासाठी? तर राष्ट्रपतीची मर्जी असूपर्यंत. तर पुढचा प्रश्न. हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून काय कार्य करतो? तर काय आहे आन्सर? तर राज्यपाल. पुढचा प्रश्न बघूया. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हे टिंबटिंब असतात. तर कोण असतात? तर राज्यपाल. संघीय शासन व्यवस्थेमध्ये टिंबटिंब असतात. तर कोण असतात? सांगा मित्रांनो, कोण असतात? सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असतात. तर लास्ट प्रश्न. हा मित्रांनो खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का हा प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये आलेला मागच्या वेळेस जी लास्ट एक्झाम झालेली
त्यामध्ये हा प्रश्न आलेला, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर हे अधिवेशन 9 डिसेंबर 1946 या दिवशी झाले. तर मित्रांनो, असे क्वेश्चन होते राज्यशास्त्र आणि पॉलिटीचे. तर तुम्हाला आवडले का? जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.